तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेची जी रिक्रूटमेंट आलेली आहे त्याची शॉर्ट नोटीस आजच पब्लिश झालेली आहे। न्यूजपेपरमध्ये लोकमत पेपरमध्ये तुम्ही चेक करू शकता आजचा न्यूजपेपर। तर त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ज्युनियर इंजिनियरसाठी वॅकन्सी आलेली आहे, शॉर्ट नोटीस आहे, त्या बाबतीत आपण डिस्कस करूया। तर जाहिरात क्रमांक सगळ्यात पहिल्यांदा नोट डाऊन करा, 4/2025। डेट म्हणजे कालच हे ॲक्च्युअलमध्ये पब्लिश केलेलं आहे त्यांनी, पण न्यूजपेपरमध्ये आज 14 तारखेला आलेलं आहे। ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ भरतीने होण्यासाठी त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल। त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलची पोस्ट आहेत। किती आहेत पोस्ट? टोटल 8 पोस्ट असतील ह्याच्यामध्ये। आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलच्या 4 पोस्ट आहेत। तर टोटल आपल्याकडे इलेक्ट्रिकलच्या 8 आणि मेकॅनिकलच्या 4 अशा टोटल 12 पोस्टसाठी ही वॅकन्सी आलेली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी ज्याची आहे तिथे बेसिक तुमचा असेल 38,600, 38,600 पासून तुमचा बेसिक असेल। आणि ह्याचे फॉर्म फिलअपची जी डेट आहे ती 5 जानेवारीपासून चालू होईल, पुढच्या महिन्यापासून। त्यांनी ऑलरेडी 15-20 दिवस आधी त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट इथे दिली आहे, कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत प्रतिसाद यावा असं त्यांनी दिले। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता ही जाहिरात त्यांनी शॉर्ट नोटीससाठी रिलीज केलेली आहे। ऑफिशियल नोटीस आपल्या NMMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर येईल, nmmc.gov.in, पण अजूनपर्यंत वेबसाईटवर काही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अपलोड केलेली नाही आहे। ती थोड्या दिवसामध्ये अपलोड करतील, ती जसं अपलोड केली आपण ती पण डिटेलमध्ये डिस्कस करूया। तर 5 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमच्याकडे फॉर्म फिलअपचा टायमिंग असेल। 1 महिन्याचा त्यांनी टायमिंग दिलेला आहे। आणि त्यानंतर टेंटेटिव्हली आपण 1 ते 2 महिन्यानंतर म्हणजे एप्रिलच्या आसपास आपण एप्रिल किंवा मेच्या आसपास आपण एक्झाम असेल असं टेंटेटिव्हली आपण एक्सपेक्ट करू शकतो। डेट्स त्यांनी इथे टेबलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। फॉर्म स्टार्ट होईल 5 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म फिलअप प्रोसेस असेल। पेमेंट तुम्हाला 4 फेब्रुवारीपर्यंतच करायचं आहे। ऑफिशियल डेट्स तर त्यांनी इथे दिलेल्या नाही आहेत। ॲडमिट कार्ड एक्झामच्या 7 दिवस आधी म्हणजे 1 वीक आधी फक्त अवेलेबल होईल। आणि परीक्षेचा दिनांकसुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेला नाही आहे। ते बोलत आहेत की ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेकआउट करता। जसं काही अपडेट्स येतील आपण आपल्या चॅनलवर इथे कव्हर करून देऊ। परीक्षा शुल्क किती असणार आहे? एक्झाम फी ओपनसाठी 1000 रुपीज असणार आहे आणि रिमेनिंग सगळ्या उर्वरित कॅन्डिडेटसाठी 900 रुपये इथे फी असणार आहे। तर हे शॉर्ट नोटीस त्यांनी एक पब्लिश केली होती। परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी। आणि काही अपडेट्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी आपल्या nmmc.gov.in ह्या वेबसाईटवर आपल्याला कंटिन्युअसली अपडेट मिळतील। ते जसे काही येतील आपण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये ते डिस्कस करू। त्या बाबतीत पण त्यांनी सांगितलं की अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी वगैरे वेबसाईटवर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। म्हणजे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही आहे, पण शॉर्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की 12 पोस्टसाठी ज्युनियर इंजिनियरच्या म्हणजे इलेक्ट्रिकलच्या 8 आणि मेकॅनिकलच्या 4 टोटल 12 पोस्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत। आणि फॉर्मची डेट्स पण दिलेली आहे। सो लवकरच फॉर्म फिलअप प्रोसेससुद्धा स्टार्ट होईल। तर जे म्हणतात की एक्झाम कुठल्या येत नाही आहे, तर आता एक एक करत एक्झाम यायला ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे। तर प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट केलं नसेल तर अजूनसुद्धा तुम्ही प्रिपरेशनसाठी स्टार्ट करू शकता। आपल्या चॅनलवर सुद्धा बरेच व्हिडिओजसुद्धा आहे किंवा आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे। ठीक आहे, तर हाच एक शॉर्ट अपडेट द्यायचा होता NMMCच्या रिक्रुटमेंट बाबतीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेटसोबत।